नमस्कार, सिटी न्यूज़ चैनल में आपका स्वागत है। चुनाव पूरी तरह से संपन्न हो चुका। अमरावती से धीरज लिंगाड़े 46,344 वोट लेकर विजयी हुए। उनका मतों का डिफरेंस था वो 3382 है। 42,962 जो 12 साल से प्रस्तावित आमदार है उनको मिले और वह आज चुनाव हार गए। यह मतदार संघ रंजीत पाटिल के लिए बहुत महत्व रखता था, क्योंकि रंजीत पाटिल के ऊपर पूरी देवेंद्र फडणवीस की पूरी नज़र थी। और यह मतदार संघ और नागपुर का मतदार संघ, दोनों मतदार संघ में देवेंद्र फडणवीस की भी पूरी यहाँ पे जो कोशिश थी लगी हुई थी। और एक सभा के दौरान भी उन्होंने कहा कि रंजीत पाटिल उनके लिए क्या महत्व रखते हैं, इसलिए इन्हें चुन के लाना जरूरी है। पिछले 12 सालों से लगातार यहाँ पर आमदार रहे और एक बहुत स्थापित और एक मजबूत दावेदार के रूप में उनकी यहाँ प्रस्तुति की गई। और शुरुआती दौर में ऐसा लगा कि रंजीत पाटिल को कोई भी प्रतिस्पर्धा नहीं है, और वही प्रतिस्पर्धा नहीं देखते देखते यहाँ पर पोजीशन ये आ गई कि आज धीरज लिंगाड़े यहाँ पर चुनकर आ गए। या तो बहुत ज़्यादा अतिविश्वास खुद के ऊपर, या बड़े नेताओं का भी इस मतदार संघ पर भाजपा के प्रति बहुत विश्वास, ये सारे विश्वास कहीं तो भी लापरवाही दर्शाते हैं। और इसी लापरवाही का फ़ायदा उठाते बहुत शांति तरीके से धीरज लिंगाड़े का प्रचार चलता रहा। और अंत में रिजल्ट यह आया कि 46,344 वोट, जो पिछली बार जितनी लीड थी उसके बराबरी में अभी रंजीत पाटिल को वोट मिले। पिछली बार 78,000 के ऊपर वोट रंजीत पाटिल को मिले थे। जो जीत का डिफरेंस था करीब 38-40 हज़ार के आसपास था, अब उतने मत टोटल प्राप्त है। 3382 वोटों से चुनकर आए हुए हैं धीरज लिंगाड़े। धीरज लिंगाड़े मूलतः बुल्ढाना के हैं और अमरावती के तीनों पक्ष, राष्ट्रवादी जिस महाविकास आघाड़ी के तीनों पक्ष, राष्ट्रवादी कांग्रेस और शिवसेना, तीनों ने भरपूर यहाँ पर मेहनत की और परिणाम सामने। कई दबी जबानों में तो यह भी चर्चा है कि यदि जितना रंजीत पाटिल का अभी विरोध रहा, यदि तीनों मिलकर उसे और ज़्यादा भुनाते तो शायद जीत का दायरा था वह बढ़ते जाता। एक महत्वपूर्ण मुद्दा इसमें जो कर्मचारियों का आया, सरकारी कर्मचारियों का, जिनको जूनी पेंशन योजना बंद हो गई और कोई भी सरकारी नौकरी पहले करना चाहता है, इसलिए कि नौकरी के बाद में भी उसके ज़िंदगी भर की सुविधा सरकार द्वारा की जाती है। ऐसा पहले था कि सरकारी नौकरी की तरफ इसलिए लोग ज़्यादा प्रयासरत, लेकिन वो पेंशन 2005 में कांग्रेस के कार्यकाल में बंद कर दी गई। बाद में उसके लिए कई आंदोलन होते रहे, लोग प्रॉमिस करते रहे, लेकिन वो प्रॉमिस पूरा नहीं हुआ। हाल ही में अभी देवेंद्र फडणवीस ने सदन में कहा कि जूनी पेंशन की अब आवश्यकता नहीं रहेगी। हमारे साथ में अभी राज्य शिक्षक संघ के अध्यक्ष दिलीप कड़ू है, जानते हैं उनसे कि पेंशन योजना का चुनाव पर कितना असर हुआ। नमस्कार, आपका स्वागत है। नमस्कार, मैं मराठी में मराठी में कम्फर्टेबल हूँ। सर्वप्रथम आपण हे समजून घेतलं पाहिजे की या देशाच्या घटनेनं जे काही अधिकार दिले आहे कर्मचाऱ्यांच्या बाबतीत किंवा शिक्षकांच्या बाबतीत, जे अधिकार दिले आहे त्या अधिकाराची मागणी, महत्त्वाची जी मागणी आहे ती कर्मचाऱ्याच्या माध्यमातून होत असते। तर ते वेतनाचे अधिकार असतील, ते पेन्शनचे अधिकार असतील, ते सेवानिवृत्तीचे अधिकार असतील, तर बरेचदा असं होतं काय तर जेव्हा पगाराच्या वाढच्या संदर्भामध्ये शिक्षक किंवा कोणते कर्मचारी आंदोलन करतात, तर एकंदरीत समाजाचा असा रोष असतो की यांना अजून किती पगार पाहिजे। परंतु आंदोलन करण्याची भूमिका काय असते की या देशानं, कायद्यानं, नियमानं यांना जे दिलं आहे ते जर मिळत नसेल तर या देशाचा जो कायदा आहे, या कायद्याला काय अर्थ आहे? लोकशाही जिवंत कशावर आहे? शासन निर्णय जे आपण पाळतो, एकदा का शासन निर्णय निघाले किंवा एकदा का तुमचं धोरणात्मक निर्णय झालेत, त्या धोरणात्मक निर्णयानुसार शासनानं वागावं, आणि ते जर वागत नसतील त्यानुसार तर मग त्या संदर्भात आंदोलनं होतात आणि ते निश्चितपणानं आपले जे कमिटमेंट केलेलं असते शासनानं, ते कमिटमेंट त्यांनी पूर्ण करावं यासाठी आंदोलन होत असतात। आता यामध्ये पेन्शन योजनेचा जो विषय आहे, यामध्ये दोन भाग आहे पेन्शन योजनेचे। एक आहे 1 नोव्हेंबर 2005च्या पूर्वीचा आणि एक आहे 1 नोव्हेंबर 2005च्या नंतरचा अपॉइंटमेंट झालेला। आता कायदा कधी आला
म्हणजे 1 नोव्हेंबर 2005च्या नंतरचा विषय असेल तर 31 ऑक्टोबर 2005ला शासनाचा शासन निर्णय निघाला की आजच्या तारखेनंतर आता जुनी पेन्शन योजना राहणार नाही. नवीन 2005 पूर्वी जे लागू होती ती आता राहणार नाही. नव्यानं नवीन पेन्शन योजना लागू राहील. पण त्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांच्या बाबतीत मात्र दुजाभाव झाला. 1 नोव्हेंबर 2005च्या पूर्वीसुद्धा काही लोक लागले होते, परंतु शासनानं काही कारणानं त्यांना अनुदान दिलं नाही. त्यामुळं ते विनाअनुदानित होते. आणि काही तर शाळा अशा आहे की 20%, 40%, 60%, 80% अनुदान घेत होत्या. तर त्यांनासुद्धा ते 100% 1 नोव्हेंबर 2005च्या पूर्वी नसल्यामुळं त्यांनासुद्धा जुनी पेन्शन योजना नाकारली. म्हणजे शिक्षण सेवक लागला किंवा इतर कोणत्या डिपार्टमेंटमध्ये जर लागला असेल 1 नोव्हेंबर 2005च्या पूर्वी, तर त्यांना सर्वांना जुनी पेन्शन योजनेचा हक्क आहे. परंतु शिक्षण क्षेत्र हे एकमेव असं क्षेत्र आहे का ज्यामध्ये नियुक्तीची तारीख 1 नोव्हेंबर 2005च्या पूर्वीची असली तरीसुद्धा त्यांना जुनी पेन्शन योजनेचा हक्क नाकारला आहे. कारण ज्यांना अनुदान नाही त्या 100% ते. आता आम्ही अनुदान म्हणजे काय, 1 रुपया जरी शासनाचा आम्हाला मिळत असेल तर त्याला आम्ही अनुदान समजतो. पण यांना 80% वेतन जरी मिळत असेल तर ते म्हणतात की अनुदान नाही. 100% अनुदान असेल तरच आम्ही त्यांना पेन्शन योजना देऊ. परंतु कायदा काय सांगतो की नियुक्ती तारखेला तुम्ही जो पहिला शासन निर्णय काढला 31 ऑक्टोबर 2005चा जर तुम्ही शासन निर्णय जर बघितला, त्यामध्ये अनुदानित विनाअनुदानित हा कुठेही विषय नाही. त्यामध्ये फक्त नियुक्ती दिनांकाचा विषय आहे. 1 नोव्हेंबर 2005च्या पूर्वी नियुक्त आहे आपण का 1 नोव्हेंबर 2005च्या नंतर आपण नियुक्त आहे, एवढाच विषय आहे. आणि नियम आणि कायदा हा विनाअनुदानित अनुदानित या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सारखेपणानं लागू होतो. त्यामुळं 1 नोव्हेंबर 2005च्या पूर्वी नियुक्त असणाऱ्या लोकांना तर हा हक्कच आहे आणि तो तुम्ही कायद्यानंच दिला आहे. त्यांना नाकारण्याचं कारणच नाही. त्यांना तुम्ही दिला पाहिजे. आणि म्हणून या विषयाच्या अनुषंगानं लोकांमध्ये प्रचंड नाराजी होती की आपण हे करण्यासाठी जे आपण आपले प्रतिनिधी पाठवतो आहोत, या प्रतिनिधींनी त्या हाऊसमध्ये या बाबतीत जे विषय मांडायला पाहिजे होते, काही सरकारचे प्रतिनिधी होते म्हणजे त्यांचंच सरकार होतं सत्तेवर, तर त्यांनी ते विषय त्या पद्धतीनं मांडले नाही. म्हणून 1 नोव्हेंबर 2005च्या पूर्वीचा जो विषय आहे हा अतिशय सोपा विषय होता. कारण की कायद्यानं त्यांना दिलं होतं. कायद्यानं दिलं असतानासुद्धा केवळ अंमलबजावणी नाही शासन निर्णयाची. त्यामुळं 1 नोव्हेंबर 2005च्या पूर्वीचे नियुक्ती असूनसुद्धा ते जुन्या पेंशन योजनेपासून वंचित है. यानी 2 प्रॉब्लम आपने, एक तो जो जिनकी नियुक्ति होगी जिनको 100% अनुदान नहीं था उनको भी इस पेंशन से वंचित है. हाँ. तो इसके लिए जब आप बता रहे कि उसमें जो भी शासन निर्णय होगा उसमें अनुदानित बिना अनुदानित का कोई भी कॉलम नहीं था कि ऐसी कोई वजह. उसके बाद पहले के अपॉइंटमेंट के लिए सबको लागू, ऐसा आपका कहना. तो इसके लिए क्या कोर्ट खुलना नहीं था? कोर्ट में क्या निर्णय लिया? ये कोर्ट क्योंकि कहीं चूक से भी होता तो उसके लिए कोर्ट तो है ना. हो, ये बराबर है. इम्प्लीमेंटेशन हुआ नहीं. पहले तो राजनीतिक तौर पे हाउस में वो सब्जेक्ट निकाला, प्रेशराइज हुआ. हाउस में हो भी सकता था, लेकिन कुछ संगठन जो है वो कोर्ट में चले गए, अलग अलग कोर्ट में गए. और एक कोर्ट का, नागपुर हाई कोर्ट का जो बेंच है वहाँ, उसका फैसला जो है वो इनके खिलाफ गया. किसके? पेंशनधारी होगी. सरकार के पक्ष में गया. सरकार के पक्ष में गया. और इसलिए ये जो विषय है वो थोड़ा सा दूर चले. यानी जो मामला सदन में निपटा सकता था, आपके बिल्कुल, कुछ बिल्कुल. संगठन कोर्ट में चले गए. कोर्ट में जाकर उसको सिक्का लगवा दिया कि कोर्ट से भी इसको ठप्पा लगवा दिया कि ये पेंशन योजना उन लोगों को लागू नहीं है. और ये निर्णय हुआ था 2005 में. 2005 से वापस सरकार उस समय कांग्रेस की थी. कांग्रेस की सरकार के प्रति क्या रहा? उन्होंने इसको नहीं, क्योंकि कैंसिल भी उन्होंने किया था. और अब वापस आपने बीजेपी से अपेक्षा की कि उसने बदलना चाहिए करके, बीजेपी ने भी उसको पूरा मान लिया. अब बात ये है, मराठी में चलता. हाँ, मराठी में चलना. विषय असा आहे की त्यावेळेस निर्णय झाले, ठीक आहे. परंतु आज जी त्यांनी भूमिका घेतली की जिथे जिथे काँग्रेसचं सरकार आहे तिथे तिथे आम्ही जुनी पेन्शन योजना लागू करू. आणि जसं त्यांनी सांगितलं का आम्ही जुनी पेन्शन योजना लागू करू आणि त्या पद्धतीनं
त्यांनी त्या त्या राज्यामध्ये निर्णयसुद्धा आणि घेतलेले आपलं आहे. आश्वासन त्यांनी पाळलं पाळलं. आणि त्यांनी ते आश्वासन पाळलं म्हणून आम्हाला ते या सरकारकडून, महाविकास आघाडीकडून आशा आहे का बाकीच्या राज्यांमध्ये त्यांनी दिलेलं आश्वासन पाळलं. निश्चितपणानं महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांचं सरकार जर आलं तर ते आश्वासन निश्चितपणानं पाळतील, ही आम्हाला अपेक्षा आहे. वो तो जैसे विधान परिषद के आपने उम्मीदवार अभी चुन के दिए, आमदार चुन के दिए, अब ये निर्णय निश्चित रूप से 2-3 आमदार मिलकर नहीं कर सकते, इसके लिए सदन और पूरी सरकार साथ में चाहिए. हो. अब आने वाले चुनाव में भी क्या आप यानी ऐसी भूमिका रखोगे कि सरकार बदल जाए? क्या आप सरकार बदलने की बात करते हैं अभी? यानंतरचं जे राजकारण आहे हे सगळं ह्या जुन्या पेन्शन योजनेच्याच भोवती राहणार आहे. आता हिमाचल प्रदेशमधला जर तुम्ही जर विचार केला तर हिमाचल प्रदेशमध्ये सत्ता बदल जो झाला तो जुन्या पेन्शन योजनेच्या माध्यमातून झाला, की जे सरकार आम्हाला जुनी पेन्शन योजना लागू करेल पूर्ण ताकदीनं आम्ही त्या सरकारसोबत राहू. आता विषय असा असतात की बरेचदा लोक म्हणतात की कर्मचाऱ्यांची संख्या आहे किती, 18 लाख 17 परंतु कर्मचाऱ्यांच्या सोबत केवळ एक कर्मचारी नसतो, त्या कर्मचाऱ्यांचा पूर्ण परिवार असतो. त्यांचे भाऊ असतात जे गावामध्ये शेती करतात, आणि गावामध्ये शेती करणाऱ्याला हा जो नोकरीवर असणारा जो माणूस आहे तो सुद्धा वित्तपुरवठा करत असतो शेतीसाठी. त्यामुळं हा एक व्यक्ती नसून त्याच्या 5 भावंडाचं कुटुंब, त्याच्या माहेरचे, त्याच्या सासरचे, त्याच्या पत्नीच्या इकडचे, या सर्व जर आपण जर विचार केला तर एक पेन्शन घेणारा व्यक्ती म्हणजे 50 व्यक्तीचं वलय असतं ते. म्हणजे त्याला पेन्शन न मिळणं म्हणजे त्याच्या वर्तुळामध्ये 50 लोक जे असतात त्या 50 लोकांवर त्या पेन्शन न मिळण्याचा परिणाम होत असतो. आणि म्हणून मोठ्या संख्येनं या ओल्ड पेन्शन स्कीमच्या संदर्भामध्ये लोकांचं जन्मत आहे. अब जैसे आपने 3 आमदार अभी महाविकास आघाड़ी के चुन के आए, एक अपक्ष चुन के आए, वो भी कांग्रेस के यानी विचारधारा का ही व्यक्ति है. 4 लोग अभी सदन में आ गए. अब आने वाले चुनाव में 2024 में वापस विधानसभा का चुनाव होना है, बीच में भी महानगर पालिका स्वराज संस्थाओं के चुनाव होना है. तो इन चुनाव में जैसे आपने कहा कि अभी पेंशन के बारे में सोचना, एक प्रकार के सरकार को चेतावनी है, सूचना है या धमकी है? किस रूप में लेवे आपकी बात को? नाही, सरकारनं हे समजून घेतलं पाहिजे की नवीन पेन्शन योजना आणून तुम्ही कोणावर अन्याय करून राहिले. जी व्यक्ती 1 लाख रुपये महिन्याचा पगार मिळवत होती ती रिटायर झाल्यानंतर त्यांच्या हाती काय राहणार आहे? तो एकदा रिटायर झाल्यानंतर त्याची क्रयशक्ती राहत नाही, बाहेर कुठे तो काम करेल, तो आपलं उर्वरित आयुष्य तो कसं काढेल या संदर्भात शासनानं विचार केला पाहिजे. आणि हा जो विषय मांडला आहे म्हणजे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जे हाऊसमध्ये सांगितलं की जर जुनी पेन्शन योजना लागू केली तर 1,10,000 करोड रुपये खर्च येतो आणि त्यामुळं आपलं राज्य हे दिवाळखोरीत निघेल, म्हणून ती लागू करता येणार नाही हे त्यांनी हाऊसमध्ये सांगितलं. परंतु जसं म्हणजे त्यांनी नकार दिला, सरळ नकार दिला, परंतु जसा त्यांनी पाहिला की जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या संदर्भातले जे आंदोलन, जो टेम्पो वाढला, तर त्यांनी एका त्यांच्याच उमेदवाराच्या प्रचारसभेमध्ये हेही सांगितलं की जुनी पेन्शन योजना केवळ BJP सुरू करू शकते. म्हणजे एकदम स्टेटमेंट बदललं. म्हणजे निश्चितपणानं आम्हाला विश्वास आहे की आंदोलनाची धार जर याच्यापेक्षा मोठी जर झाली तर ते लागू करतील. म्हणून आंदोलनाची धार जशी संघटनेच्या माध्यमातून आम्ही मैदानावर उभी करू शकतो तसे सभागृहामध्ये सुद्धा ती धार मोठी झाली पाहिजे, मजबूत झाली पाहिजे. याकरता जुन्या पेन्शन योजनेचे प्रतिनिधीसुद्धा तिथं गेले पाहिजे आणि त्या माध्यमातून हा बदल झाला. कहीं पे भी पूरा आंदोलन कहीं ना कहीं वोट की राजनीति पे जाकर रुकता है. आपने भी वोट की राजनीति का दबाव बनाया और नहीं यदि करे तो हमने अभी एक रूप में हमने 3 आमदार को आपके अभी हरा दिया. अब एक कल्पना करिए, ये आपके 3 आमदार 5 आमदार जो भी है ये एक अपना वहाँ पे सदन में अपना प्रस्ताव रखते हैं और ये सरकार, वर्तमान सरकार वो प्रस्ताव मान लेती, जूनी पेंशन योजना लागू कर दी. तो आपका पक्ष किसके, इन आमदारों के पक्ष में रहेगा कि सरकार के पक्ष? क्योंकि प्रयास इनका है और सरकार उनकी है. नहीं,
जैसे बताया कि आपने बताया कि बाकी जगह हिमाचल में भी सरकार ने ये प्रॉमिस किया था और बाद में मान लिया, तो इसको कैसे आप दो भागों में बांटोगे? नाही सरकार, कोणतीही सरकार त्यांना क्योंकि कहीं ना कहीं जाकर आप वोट की राजनीति पर आ रहे हैं कि भाई आपने ऐसा नहीं किया तो हम ऐसा करेंगे। हाँ। एक प्रकार की चेतावनी या धमकी समझो। नहीं, चेतावनी या धमकी की बात नाही आहे. हमें संघटना म्हणजे संघटनाच्या माध्यमातून आम्हाला आमच्या मागण्या मंजूर करून घ्यायच्या आहे. आम्ही कोणत्याही पार्टीला बिलॉंग करत नाही. संघटना यांना फक्त त्यांना त्यांच्या जीवन मरणाचे प्रश्न सोडवायचे आहे. जे पक्ष, जो पक्ष हे निर्णय घेईल त्या पक्षाच्या आम्ही सोबत राहू. त्या पक्षाने चांगले निर्णय घ्यावे, त्या पक्षांच्या सोबत आम्ही राहू. संघटना म्हणून हे आम्हाला कोणत्याही पार्टीचं लेबल नको, परंतु ज्यांनी आश्वासन दिलं आणि ज्यांनी पाळलं तर त्यांच्यावर आमचा विश्वास आहे की हे पाळतील. बाकीच्या राज्यांमध्ये त्यांनी आश्वासन दिल्यानुसार जर पाळलं तर हे पाळतील असं आम्हाला वाटते. आणि या सरकारनं जर पाळलं तर त्यांचं पण स्वागत आहे. त्यांनी करावं. संघटना त्यांच्यासोबत येईल, त्यांचं स्वागत करेल, त्यांचं अभिनंदन करेल. नहीं, मेरा प्रश्न ये था कि अभी जो आपने उम्मीदवार चुन के देने के बजाय कि आपने बीजेपी के इसका विरोध किया, जो वर्तमान आमदार उन लोगों का विरोध किया और उसके सामने जो सक्षम उम्मीदवार लगा आपने उसको अभी चुनकर ला दिया. अब वो सक्षम उम्मीदवार सदन में जाके अपना पक्ष, जैसा बताया कि रंजीत पाटिल ने 12 साल में इसका कहीं पक्ष भी नहीं रखा कि जूनी पेंशन योजना कैंसिल होनी चाहिए, बल्कि जब देवेंद्र फडणवीस ने ऐसा प्रस्ताव रखा तो उन्होंने उसका स्वागत किया मेज थपथपाकर. अब ऐसा है कि जो ये आमदार, अभी 4 आमदार है वर्तमान में अपने सामने, और भी शिक्षक आमदार पहले आए हुए जो बीजेपी के नहीं, वो सदन में पक्ष रखते हैं और बहस होती है और ये मान्य हो तो क्रेडिट किसको जाएगा? आने वाले समय में आप किसको सपोर्ट करोगे? क्योंकि कहीं ना कहीं समर्थन देने की और समर्थन न देने की बात हो रही है. लक्षात घ्या, राजकीय पक्ष हा त्यांना जोपर्यंत स्वतःचं राजकीय भविष्य अंधारामध्ये दिसत नाही किंवा या एका विषयामुळं आपलं राजकीय भविष्य संकटात येऊ शकते असं जोपर्यंत राजकारणात लोकांना वाटत नाही तोपर्यंत ते कोणताही निर्णय घेत नाही. तर ज्या दिवशी ते त्यांना वाटेल का खूप मोठं रस्त्यावर आंदोलन सुरू आहे आणि आपण राजकीय संकटात या प्रश्नामुळे येऊ शकतो, त्यामुळं ते निर्णय घेतील. त्याच्यामुळं ते जे क्रेडिट जायचं आहे ते यांना किंवा त्यांना न जाता रस्त्यावर जे पेन्शन फायटर आहे ज्यांनी हे मोठं आंदोलन उभं केलं ते संपूर्ण क्रेडिट त्या निर्णयाचं, संपूर्ण क्रेडिट त्या पेन्शन फायटरचं राहील, कोणत्याही राजकीय पक्षाचं राहणार नाही. कारण की राजकीय पक्षाला असे निर्णय घ्यायला या पेन्शन फायटरनी भाग पाडला आहे. क्या अपेक्षा आ गया आपकी आने वाले समय में कि जो आप चाहते हैं वो कितने समय में पूरा हो सकता है? यानी कुछ प्रोविजन भी होगी, कुछ सोचा भी होगा कि सरकार मला कैसे तर करेगी? आशा आहे की विधानसभेच्या 2024च्या निवडणुकीच्या पूर्वी या राज्यकर्त्यांना या परमेश्वरानं सुबुद्धी देव आणि 2024च्या पूर्वी महाराष्ट्रामध्ये या संदर्भातला निर्णय हो. कारण की 2024ला यांना पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे. बहुत स्पष्ट शब्दों में अभी दिलीप खड़ू जो अध्यक्ष है राज्य शिक्षक संघ के, इन्होंने कहा है कि यदि पेंशन योजना लागू नहीं होती तो जो अभी परिणाम आए हैं इसकी पुनरावृत्ति हो सकती है. बहुत संतुलित शब्दों में इन्होंने कुछ चीज़ों का जवाब नहीं दिया, क्योंकि क्या करेंगे पता नहीं कि पेंशन योजना लागू भी करनी है, किसी को नाराज़गी भी नहीं चाहिए, वर्तमान खासदार से भी नहीं, आमदार से भी नहीं, सरकार से भी नहीं. कुल मिला के इनका सारा प्रयास है कि जो इनको तकलीफ, वो तकलीफ किसी भी प्रकार से कम है, चाहे इनके प्रयास से हो, सरकार के प्रयास से, को भी वो चीज़ कम होनी चाहिए. तो ये नहीं तो आने वाले समय में जो अभी 3-4 आमदार चुनकर आए, ये आमदारों की संख्या जनरल इलेक्शन में बढ़ सकती है. आपने महत्वपूर्ण जानकारी दी, इसके लिए बहुत बहुत धन्यवाद आपका. थैंक यू.